जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉप इन्शुरन्स क्लेम स्टेटस म्हणजेच पीक विमा स्टेटस आहे आपण क्लेम केलेला तो मोबाईलवरून कसं पाहायचं हे अगदी 2 मिनिटात आपण शिकणार आहोत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 साठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांना आता त्या घरबसल्या मोबाईलवरून पीक विमा स्टेटस अपडेट झालेलं पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही जर खरीप हंगाम 2025 मध्ये विमा भरलेला असेल तर तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे किंवा नाही, आणि जर मंजूर झालेला आहे तर ती रक्कम किती मंजूर आहे याबाबत आपण मोबाईलवरून ते स्टेटस कसं पाहायचं अगदी 2 मिनिटात मोबाईल नंबरनुसार आपण पाहणार आहोत. त्यासाठी कुठलं दुसरं काहीही लागणार नाही. रजिस्टर पीक विमा भरताना आपण जो मोबाईल नंबर दिलता त्या मोबाईलवरून तुम्हाला हे स्टेटस पाहता येणार आहे. तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आपण. त्यासाठी गुगलवरती तुम्हाला pmfby.gov.in हे टाकून घ्यायचं आहे. ही वेबसाईट येणार आहे, नाहीतर तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हिडिओच्या ह्या वेबसाईटची गव्हर्नमेंटच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला मिळणार आहे. इथं आल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला 1 नंबरला ऑप्शन दिसत आहे फार्मर कॉर्नर. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लगेचच तुमच्या समोर दुसरं पेज ओपन होणार आहे. बघू शकता इथे एक ऑप्शन येते तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सोपी पद्धत आहे, अगदी स्टेप बाय स्टेप फॉलो करा तुम्ही. इथं पीक विमा भरताना जो नंबर टाकलेला होता आपण तो नंबर या रकान्यात टाकून इथं कॅप्चा आहे हा कॅप्चा भरून घेऊन रिक्वेस्ट फॉर OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मोबाईलवरती OTP येणार आहे. OTP आल्यानंतर लगेच तुम्हाला तो OTP इथं भरून घ्यायचा आहे. OTP असणार आहे 6 अंकी. तर तो OTP भरून घ्यायचा आहे. OTP भरल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर OTP भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर शेतकऱ्याची संपूर्ण डिटेल्स दिसणार आहे. आधार नंबर, फार्मर ID, त्यासोबतच रजिस्टर मोबाईल नंबर, ॲड्रेस, आणि इथं खाली आल्यानंतर खरीप हंगाम 2025 ऑलरेडी सिलेक्टेड आहे ते सुद्धा जर नसेल तर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पॉलिसीची संपूर्ण डिटेल्स दिसणार आहे. इथं पॉलिसी नंबर, क्रिएटेड डेट, सम इस इन्शुर्ड म्हणजे तुमची रक्कम किती आहे विम्याची अधिकृत, आणि त्यासोबत एरिया किती आहे, संपूर्ण डिटेल्स दिसणार आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर पॉलिसी समरी दिसणार आहे. पॉलिसी समरी वगैरे संपूर्ण डिटेल्स दिसणार आहे इथं. तर इथंच आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचं स्टेटस पॉलिसी स्टेटस अप्रूव्ड आहे किंवा नाही ते पण याच स्लाइडवरती तुम्हाला दिसणार आहे. जसं की इथं बघू शकता पॉलिसी स्टेटस माझं अप्रूव्ड दिसत आहे. तर हे स्टेटस अप्रूव्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर सोबतच क्लेम डिटेल्स पाहण्यासाठी हे जे पुढचं ऑप्शन आहे त्याच्या क्लेम डिटेल्स त्याच्यामध्ये जो व्ह्यू ऑप्शन दिसत आहे या व्ह्यू वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर समोर परत एक स्लाइड ओपन होणार आहे. तुमच्या फार्मर नेम दिसणार आहे, ऍप्लिकेशन नंबर दिसणार आहे. इथं स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुमच्या क्लेमचं स्टेटस काय दाखवत आहे, क्लेम कॅल्क्युलेटेड अवेटेड. जर इथं तुमच्या क्लेमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला इथं दिसणार आहे. क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं असेल तर अमाऊंट शो होणार आहे, तुम्हाला किती रक्कम येणार आहे ते, पण आता इथं दाखवत नाहीये. तर जसं काही मंडळांचं झालेलं आहे कॅल्क्युलेशन त्याच्यामुळे त्यांना रक्कम सुद्धा दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस मोबाईलवरून पाहता येणार आहे तुमच्या पीक विम्याचं खरीप हंगाम 2025 साठी किती विमा तुम्हाला येणार आहे. तर असे स्टेप बाय स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्हाला स्टेटस पाहता येणार आहे. धन्यवाद.